कॉम्रेड जितेंद्र गायकवाड या ठिकाणी 28 तारखेपासून 28 ऑक्टोंबरपासून जवाब दो धरणे आंदोलन करत आहे। या ठिकाणी 7 ऑक्टोंबर 2024ला आदरणीय सचिनजी साठे यांच्या हस्ते भूमिपूजन साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं होतं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब होते आणि आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून 30 लाख रुपये निधी देऊन इथं स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं आणि अद्याप त्या स्मारकाचं काम चालू झालं नाही, म्हणून 23 दिवसापासून आम्ही इथे जवाबदो धरणे आंदोलन करीत आहोत आणि आमची एकच मागणी आहे की या स्मारकाचं काम चालू झालं पाहिजे। स्मारक कोणत्या ठिकाणी? स्मारक ह्याच ठिकाणी भूमिपूजन झालेलं होतं आणि 7 ऑक्टोबर 2024ला कोणतीही मान्यता त्यांनी त्यावेळेस घेतलेली नव्हती। या ठिकाणाचं नाव काय? या ठिकाणचं नाव एज्युकॅम हायस्कूलच्या शेजारी अहमदनगर हायवे अहिल्यानगर मनमाड हायवे। तर आतापर्यंत प्रशासनाने तुमची दखल कोणती घेतलेली? प्रशासनाने चुकीचे पत्र आणून दिलेले आहे। या ठिकाणी स्मारकाचं भूमिपूजन झालं होतं आणि प्रशासन जे पत्र घेऊन येत आहे ते चौकाचं सुशोभीकरणाचं पत्र घेऊन येत आहे। तर यासाठी निधी किती मंजूर झाला होता? 30 लाख रुपये मंजूर झाला होता। कोणाच्या निधीमधून? स्थानिक आमदाराच्या निधीतून। कोण आमदार? माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब। तुम्ही नामदार भुजबळ साहेबांशी संपर्क साधला का त्यानंतर? त्याच्या आधी मी 2 ऑगस्ट 2025ला मी त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांना पत्र दिलं होतं आणि या संदर्भात चर्चा केली होती। कोणाशी भेटलं तिथं? मंत्री महोदयांशी डायरेक्टली माझी भेट झाली। अच्छा, मंत्री महोदयांनी तुम्हाला काय सांगितलं? मग उत्तर काय दिलं? मी सरळ सांगितलं होतं की काम चालू आहे म्हणून। कसलं काम चालू आहे? स्मारकाचं काम चालू आहे डायरेक्ट असं। मग या ठिकाणी काम चालू झालं आहे का? काम चालू तर झालेलंच नाही, तुम्ही इथं बघताय। याच्या पलीकडे मी तुम्हाला आता आम्ही आपला दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण आमदार मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी या ठिकाणी निधी मंजूर केला आहे असं आमचे कॉम्रेड जितेंद्र भास्कर गायकवाड प्रदेशाध्यक्ष लाल सेना यांनी हे आंदोलन भरलं आहे। आम्ही आता या ठिकाणी आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय का संबंधित हा हायवे आहे मनमाड ते अहिल्यानगर म्हणजे अहमदनगरला जाणारा हा हायवे आणि हायवे लगतच ही जागा आहे। आणि शेजारी परिसर कोणता आहे? हा परिसर कोणता आहे? या एरियाचं नाव काय? महात्मा फुले नगर शेजारीच आहेत। या ठिकाणी प्रशासकीय मान्यता काय म्हणणं तुमचं? प्रशासकीय मान्यता जे इथं स्मारकाचं भूमिपूजन झालं होतं या ठिकाणी प्रशासकीय मान्यता ही त्यांच्याकडे पुरावा आहेत आणि या ठिकाणी प्रशासकीय मान्यतेचं पत्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। येवला शहरातील अण्णाभाऊ साठे चौकाचे सुशोभीकरण करणे आणि हे फलक लावण्यात आलेलं होतं। सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक पूर्व आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत साहित्य अण्णाभाऊ साठे स्मारक भूमिपूजन समारंभ श्री माननीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचं ठिकाण नाव आहे। खाली मान्य श्री सचिन साठे यांचं नाव आहे आणि दिनांक 7/10/2024 रोजी म्हणजेच 1 वर्ष 1 महिना या ठिकाणी झालेला आहे। त्या भूमिपूजन समारंभाला या ठिकाणी श्री VK आव्हाड कार्यकारी अभियंता आणि श्री इंजिनियर किरण जाधव यांना हे काम देण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी 1 मिनिट थोडंसं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी स्मारकाचा उल्लेख कुठे आहे? भूमिपूजन समारंभ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक लिहिलं आहे या ठिकाणी। म्हणजे या ठिकाणी जितेंद्र गायकवाड यांची जी मागणी आहे ती रास्त आहेत असं दिसतं। प्रशासनाच्या काही चुका झाल्या असतील तर त्यांनी कमीत कमी जितेंद्र गायकवाड यांच्याकडे येऊन त्याचा खुलासा करणे आवश्यक होतं। या ठिकाणी आम्ही आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा व्हिडिओ आहे माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि हस्ते या ठिकाणी आपण बघत आहात। आम्ही आपल्याला सच बोल मुख होल या व्हिडिओ चॅनलवरती सविस्तर खुलासा करून दाखवतोय।